प्रेक्षको, आज नाथ संस्थावर पीएचडी केलेल्या एक गृहिणी आहेत, ज्यांचं नाव आहे प्राध्यापिका अपर्णा गौरव. या आपल्या अनुभवाचा आपल्याला कथन करतील. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. प्रथमतः सर्व सद्गुरूंना मी वंदन करते. नाथ संस्थान औसा यांचा एक खूप मोठा इतिहास आहे, जो भक्ती संप्रदायाशी म्हणजे संबंधित आहे. नाथ परंपरा आणि वारकरी संप्रदायाचं आणि त्याचबरोबर वीरशैव संप्रदायाचं ऐक्य आपल्याला औसेकर महाराजांच्या या घराण्यामध्ये पाहायला मिळतं. नाथ म्हणजे परंपरा, वारकरी परंपरा आणि वीरशैव परंपरा असा त्रिवेणी संगम या घराण्यामध्ये भक्तीचा आहे आणि त्या अनुषंगानेच या विषयाचं संशोधन करावं असं माझ्या मनात आलं आणि त्यानुसार या संशोधन कार्याला सुरुवात झाली. गुरुबुंडा महाराज देगलूरकरांकडे आळंदीच्या ज्ञानेश्वर माऊलींची एक भक्ती परंपरा जी आली आणि त्याचाच प्रसाद सद्गुरु वीरनाथ महाराजांना प्राप्त झाला आणि नाथ संस्थांचे हे मूळ सत्पुरुष वीरनाथ महाराजांपासून नाथ संस्थांची ही परंपरा सुरू झाली. 1770 पासून तर 2000 सालापर्यंतचा या संस्थान संबंधीचा सर्व इतिहास मी माझ्या या संशोधन कार्यातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो अनुभव कसा आहे तुमचा? त्याचा अनुभव अतिशय सुंदर असा अनुभव आहे असं मी सांगेन, कारण या परंपरेविषयी अभ्यास करत असताना आदिनाथापासून तर माऊलींपर्यंत आणि पुढे माऊलींकडून देवनाथांना ही परंपरा कशी प्राप्त झाली त्याविषयीचं संशोधन करत असताना देवनाथांकडून चुडामणी महाराजांना मिळालेला हा प्रसाद आणि चुडामणी महाराजांकडून गुरुबुंडा महाराजांना प्रसाद हा मिळाला, हा सगळा जो काही प्रवास आहे या परंपरेचा तो अनुभवताना किंवा तो अभ्यासताना मलाही खूप आनंद आणि समाधान मिळालं आणि निश्चितपणे हे सगळं करत असताना उद्देश हा असा होता की एक खूप मोठी परंपरा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, ज्याचं फक्त महाराष्ट्रच नाही तर दक्षिण भारतामध्ये सुद्धा आणि आता आपण असं म्हणू शकतो की उत्तर भारतात सुद्धा काशी आहे, अयोध्या आहे, मथुरा आहे, त्याच्यानंतर द्वारका आहे, यासारख्या ठिकाणी महाराजांकडून नाथषष्ठीचा उत्सव केला गेला आणि तिथंही विठ्ठल भक्तीची एक परंपरा किंवा त्या विठ्ठल भक्तीच्या परंपरेची ओळख नाथषष्ठीच्या उत्सवाच्या माध्यमातून महाराजांनी करून दिली. आणि हे सगळं अभ्यासत असताना म्हणजे नाथषष्ठीचे उत्सव आजपर्यंत 228 उत्सव झाले. या हे उत्सव कुठे कुठे झाले, तो काळ कसा होता किंवा राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती अनुकूल नसतानाही संस्थांच्या सत्पुरुषांनी त्या ठिकाणी केलेला हा उत्सव, भक्तीचा केलेला हा प्रसार, हे सगळं अभ्यासताना मलाही आनंद मिळाला आणि हे सगळं संशोधित करून एकत्ररित्या गोळा करत असताना एक उद्देश असा होता की मीही या संस्थांचीच एक शिष्य आहे. 5 पिढ्यांपासून माझंही कुटुंब या संस्थांची सेवा करतं. पायी माघवारीच्या वाटेवरचं माझं गाव यावली आणि ही परंपरा मी अनुभवत होते, परंतु सखोलरित्या याचा अभ्यास करताना त्याचा आनंद तर मला मिळाला, परंतु या परंपरेविषयीची आणखी माहिती सविस्तररित्या आम्हा सर्व शिष्य परिवारांपर्यंत पोहोचवणं हा एक उद्देश याचा मागचा होता आणि तो सफल झाला सद्गुरूंच्या आशीर्वादाने. हे पीएचडी करताना, संशोधन करताना तुम्हाला अनेक अडचणी आल्या आणि कोणी सहकार्य केलं तुम्हाला? या अडचणी अशा म्हणजे आल्या, परंतु तरीही सद्गुरु कृपेने म्हणा किंवा संशोधनाची धडपड आणि सगळ्यांचं सहकार्य याच्यातून त्याच्यावरती मात निश्चितपणे झाली. जवळपास 67 ठिकाणी हा उत्सव झालेला आहे. म्हणजे 228 उत्सव जे झाले, काही ठिकाणी 12 वेळा, काही ठिकाणी 11 वेळा, म्हणजे साधारणतः 1 पासून तर जास्तीत जास्त 12 वेळापर्यंत उत्सव एखाद्या ठिकाणी झालेले आहेत. अशी साधारणतः 67 ठिकाणी
ठिकाणं मला या अभ्यासाच्या अनुषंगाने शोधता आली. त्यापैकी 57 ठिकाणी आपल्या या परंपरेची नाथाची मंदिर आहेत आणि आजही या मंदिरांमध्ये नाथषष्ठी उत्सव तर होतोच, परंतु त्याच बरोबरीनं भागवत म्हणजे ग्रंथाचं पारायण असेल, ज्ञानेश्वरीचं पारायण असेल किंवा नित्य हरिपाठ असेल, चक्री भजन असेल, या सेवा त्या मंदिरांमध्ये होतात. आणि आपला जो एक सांस्कृतिक ठेवा आहे किंवा आपली जी एक भक्ती परंपरा आहे या सर्व मंदिरांच्या माध्यमातून जोपासली जाते. म्हणजे आंध्र प्रदेश, त्याच्यानंतर तेलंगण, महाराष्ट्र यासारख्या राज्यांमध्ये हा सगळा म्हणजे औसेकरांच्या मंदिरांच्या माध्यमातून किंवा या भक्ती परंपरेच्या माध्यमातून या भक्तीचा प्रसार किंवा या भक्तीची सेवा आजही चालू आहे. धन्यवाद. धन्यवाद.